बाकी तुम्ही कसे आहात? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न मंडळी. हसताय ना? हसायलाच पाहिजे, कारण परत एकदा घेऊन आलोय आपल्या हक्काचा आपला लाडका कार्यक्रम, ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या महाराष्ट्र दौरा. तर अमृता इथे आलेली आहे. आणि अमृता, काय झालंय, तुझे खूप फॅन आहेत आमच्या थुकरेटवाडीमध्ये. बऱ्याच लोकांना ना तुझ्याशी लग्न करायचंय. त्यांचा विश्वास नाही बसत की आता अमृताचं तर लग्न झालंय, पण त्यांचं म्हणणं की नाही, तरी सुद्धा आम्हाला करायचंय, कारण आमचा विश्वासच नाहीये. ते प्रचंड प्रेमात आहेत. आता सर्वसामान्य माणसांना मी समजावून सांगू शकतो, असं नाही होऊ शकत. बरोबर आहे. पण काय, राजे महाराजे असतात, त्यांना आपण समजून नाही सांगू शकत. तर हे थुकरेटवाडी संस्थान आहे, इथे अजूनही एक राजदरबार भरतो. तर एक राजे आहेत इथले, त्यांचे 3 राजपुत्र आहेत. ते रोज भांडतात की तिच्याबरोबर मी लग्न करणार. तर त्यांचं असं झालेलं आहे की बाबा तिघं भांडण्यापेक्षा आपण एक स्वयंवरच करूया तिथे, आणि स्वयंवरात ठरेल की कोण अमृताबरोबर लग्न करणार. म्हणजे ते ठरवणार का मी ठरवणार? ते आता ते तर मीच ठरवलं, कारण मी लिहिलंय. आतापर्यंत तरी मीच लिहिलेलं आहे, पण शेवटी तूच निर्णय घेणार आहेस फायनली काय करायचं. तर बघूयात मग आता हे अमृताचं आगळं वेगळं स्वयंवर. तर दरबार सजलेला आहे. मी तुम्हा सगळ्यांना घेऊन आलो थुकरेटवाडीच्या राजांच्या दरबारात, आणि हा कार्यक्रम आम्ही लाईव्ह दाखवणार आहे. गुलकन केबल नेटवर्क आहे आमच्याकडे, त्याच्यावरती हे स्वयंवर लाईव्ह दाखवलं जाणार आहे. तर आता या दरबाराला सुरुवात करूयात. साधारण यांना माईक लावलं, त्यामुळे यांना येत असेल मी जे दिलंय ते. घ्या, आरोळी द्या आणि बोलवा तुमच्या राजेसाहेबांना. बापा बरोबर मुलाई काय? बापा बरोबर मुलाई जा. इथे कुठल्या डिपार्टमेंट मध्ये काम करता तुम्ही? जेवण घेऊन आलोय. कला हवा उद्यामध्ये काय कशासाठी येतं? हा, सिपाही. बापा बरोबर मुलाही जा नाही, बा मुलाही जा. बा मुलाही जा. बा मुलाई जा. बरोबर. हा, महाराज येत आहेत. अरे सगळं तर मीच बोलतो, पेमेंट याला का देता मग? हा, महाराज येत आहेत. महाराज येत आहेत. बोलवा. हो. महाराणी आणि महाराज यांचं आगमन झालेलं आहे. महाराज एक वाघ आहे असं करतात. आम्हाला म्हटलं काय काय म्हणायचं, म्हटलं आम्हाला म्हटलं काय म्हणायचं आहे ते तुम्ही म्हटलं व्यवस्थित सांगा, म्हटलं यांना मला समजावून. काय बोलतात ते, कसे बोलतात असे? आम्हाला म्हटलं काय म्हणायचं आहे, म्हटलं एक्झॅक्ट म्हटलं ते तुम्ही यांना म्हटलं सांगा व्यवस्थित, म्हटलं समजावून. बसा. सगळ्यांना बसा. काय कपल आहे ही, डायरेक्ट बुलेट ट्रेन, ते डायरेक्ट लोकल. एवढं हळू? आमचं म्हटलं ते म्हणतात तसंच म्हटलं आहे, म्हटलं आमचं हे. अच्छा अच्छा, हा, समजलं तुमचं काय आहे ते. वाद होतात. घरगुती वाद नको. राजे आहात तसे वागा थोडेसे. तुम्ही व्यवस्थित शांत. इथं म्हणलं माझ्या अक्कल काढतात माझी. तुम्ही म्हटलं या ठिकाणी म्हटलं दरबारात म्हटलं तमाशा नको. शांत एकदम म्हटलं काय शांत. हा, बसा बसा बसा, ते तुमचं बसा. तर आमचे जे म्हटलं आहे राजपुत्रे, आमच्या राजपुत्रांना म्हटलं ते काय पाळीव आहेत का राजपुत्रे म्हणायला? नाही, आमच्यामध्ये 3 आहे म्हटलं 3. अच्छा, 3 आहेत. हा, म्हणून म्हटलं राजपुत्रे. मग त्या 3 असले म्हणून काय झालं? एक राजपुत्र अनेक राजपुत्र. नाही, आपण म्हणतो ना एक मधलं कुत्र, अनेक मधले कुत्रे, तसं म्हटलंय आमचे राजपुत्रे. अरे पण ते कुत्रे झाले. हा, हे काय कमी आहेत का आमचे? हे ना तुम्ही म्हटलं काय पाहिलं नाही, हे डेंजर आहे.
आज या ठिकाणी म्हटलं आम्ही आलेलो आहे म्हटलं आमच्या राजपुत्रांचं हे करायला आपलं सोमवार स्वयंवर आमच्या ज्या भाभी सुनबाई आहेत भाभी नाही भावी भावी सुनबाई आहे अमृता मॅडम हा अमृता मॅडम हे हमेशा आमच्या त्यांच्या मैत्रिणी बरोबर येत असतात आज पण नेहा पेंडसे आणि श्रुती मराठी बरोबर त्या आलेल्या आहेत कुठे ठीक आहे तिकडून 2 नंबर नेहा पेंडसे इकडे श्रुती मराठी थोडी त्यांची दाढी वाढली त्याच्यामुळे ते लक्षच येत नाही 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 ते शशांक आहे शशांक अच्छा हा एक गौरवाची गोष्ट म्हणलं तेच म्हणलं वाजवल्या पाहिजे टाळ्या जोरदार हा काय का आधी ते सांगा काय का सांगतो यांनी म्हटलं हिंदीचा एक प्रेस्टिजियस डान्स शो म्हटलं जिंकलेला आहे हो. जबरदस्त जबरदस्त खरंय, मॅडम खरंय. आम्हाला म्हटलं खूप बरं वाटलं कुठला कुठला हे आपलं नाच बळेच नच बलिये हा नच बली हिंदी माझं थोडासा आहे म्हटलं काय प्रॉब्लेम म्हटलं पण मॅडम मी फार नाराज आहे तुमच्यावर का फार म्हणजे फार मला वाईट वाटलं काय वाईट वाटलं तुम्हाला मी यांना दिवस रात्र म्हटलं करत होतो SMS हा ते SMS करा असं ते सांगत होते बरोबर पण तुम्ही एकाही SMS ला उत्तर दिलं नाही म्हटलं. याला काय म्हटलं आहे म्हटलं अर्थ काही हा? काय SMS केलं यांना मी असं म्हणतो तुम्ही नाश्ता केला काय जेवल्यात काय आराम केला काय कसे आहात असं सगळं म्हणतो यांची म्हटलं काळजीपूर्वक मी हे सगळे करत होतो म्हणलं आणि ह्यांनी मला रिस्पॉन्सच नाही दिला त्या एक मिनिट मला सगळं पटकन सांगा काय तुम्ही अमरावतीला रोज मेसेज करायचा जेवली का एक मिनिट बघ. त्या रोज वेळेत खाल्लं का आणि मी इथे त्या ठिकाणी काहीच फरक पडत नाही. काहीच फरक पडत नाही. त्याला तुम्ही मला सांगा, मला खाली बोल. ऐकून घ्या. मला हो बाय. हे बघ काय त्यांचं जरा वेगळं आहे म्हटलं काय व्यक्तिमत्व तुमचं काय म्हटलं काय तुमचे झाले म्हटलं केस म्हटलं पांढरे इथं पांढरं काय झालं आमचं केस पांढरं झालं त्यांचं म्हटलं वेगळं म्हटलं काय म्हटलं व्यक्तिमत्व काय झालं अमरावतीला लगेच कशी आहेस? चाटून द्या चालली का? चाटून द्या मी काय? चाटण ते चूर्ण चाटून द्या का? चाटून द्या चूर्ण एक का? मिनिट माग चाटून द्या हा, बस. नॉर्मल ठीक आहे झालं तुमचं बोलून आता बोलूया राजपुत्रांना हा आमच्या सगळ्या राजपुत्रांना बोलवा सगळे राजपुत्र एकदमच या एकदमच या. अगं बाई गं. हे कोण आहेत पण हे आमचे मामा आहेत मामा अपशकुनी मामा भांगे भांगे मुली आली काय रे असू दे या त्याच लायकीचा आहे म्हटलं तो काय म्हणत होता भांगे नाही ते बरोबर आहे इथं चुकतंय तेच तर आहे ना भांगे मामा भांगे अरे भांजे भांजे भांगे 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 भांजो शिव्या देऊ नका त्यांना तुझ्या मामा आहे मामा असा मामा आहे